हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत। ज्या जिल्हा परिषदांचे निकाल राहिलेले आहेत त्यांच्याबाबत आता एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आपण वाट पाहत होतो पुणेचा निकाल, नाशिकचा निकाल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे खूप सारे काही जिल्हे होते, चंद्रपूर वगैरे, ज्या आपण निकालांची वाट पाहत होतो। आणि असा एक अपडेट येत होता की 25 ऑगस्टपर्यंत हे निकाल लागतील म्हणून। तसे आपण व्हिडिओज बनवलेले सुद्धा होते, परंतु आता एकदम फायनल अपडेट आहे जो आपल्याला शासनाच्या विभागाकडूनच आलेला आहे। तर तो अपडेट आता आपण पाहूया। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्याकडनं असा एकसुद्धा अपडेट मिस होणार नाही। बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये खूप मोठी ॲड आलेली आहे। लिपिकचे पदे आहेत त्यामध्ये। आपल्या चॅनलवरती जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना जर वाटत असेल की मी त्या ॲडवर सुद्धा एक व्हिडिओ बनवावा डिटेलमध्ये, कोण परीक्षा घेणार आहे, म्हणजे TCS, IBPS, पात्रता नेमकी काय वगैरे वगैरे, तर तुम्ही तसं कमेंट करून सांगा, मी नक्की त्यावर व्हिडिओ डिटेलमध्ये बनवेल। हे पहा, जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पद भरती 2023 सूचना। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हा परिषदमधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक महिला, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50% या पदांचा निकाल 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित करण्यात येईल। हे पहा, खूप महत्त्वाची बातमी आहे। 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व निकाल आता घोषित करण्यात येणार आहेत। कंत्राटी ग्रामसेवक बद्दल सुद्धा एक अपडेट आहे। 29 ते 30 जुलै 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी 13 जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था केली होती। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येऊन सदर परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल। म्हणजे परीक्षा तुमची 28 ऑगस्ट 2024 ला होईल आणि जो निकाल आहे तो 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येणार आहे। आता हे सर्व खटाटोप कशासाठी आहे? कारण निवडणुका आता आहेत यावर्षी, म्हणून। जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की निवडणूक आहेत, निकाल अगोदरच लागणार आहेत, लवकर निकाल लागतील, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे। तर पेसावाल्यांनी सुद्धा निश्चिंत राहावे, पेसावाल्यांचा निकालसुद्धा लवकरच जाहीर होणार आहे। त्याबाबत काही जर अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल। अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।